नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारतामध्ये WD येत असले तरी आता ते बऱ्याच अंशाने कमजोर झालेले आहेत आणि मान्सूनचा जेव्हा प्रवास सुरू होतो, तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होतं आणि WDचा प्रभाव कमी होऊ लागतो. आता मान्सूनच्या प्रभावाने जेव्हा पाऊस पडेल, तेव्हा गारपीट होण्याची शक्यता कमी राहील. परंतु तरी देखील सुरुवातीचे काही पाऊस हे गारपिटीचे असतात. अजून मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे थोडी गारपीट काही भागात होते. आजही महाराष्ट्रात अनेक भागात पावसाळी वातावरण आहे. आपण बघतो की अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण मान्सूनला असल्यामुळे प्रत्येक दिवशी मान्सून हा प्रगती करतो आहे. आणि मी यापूर्वी सांगितलं आहे की जो हवामान खात्याचा अंदाज आहे की केरळमध्ये 27 तारखेला मान्सून येईल, परंतु आपला अंदाज आहे की त्या थोडा आधीच ही प्रक्रिया घडण्याची शक्यता आहे, कारण अतिशय अनुकूल वातावरण पुढे तयार होणार आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये होतो आहे. शिवाय या पावसाचं प्रमाणही अधिक आहे. यावर्षी मान्सूनची अतिशय जलद गतीने प्रगती होईल असं मी जे म्हणतो, त्याचं मुख्य कारण असं आहे की एक्सटेंडेड रेंज मॉडेलने जर आपण अंदाज बघितला, तर या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये संपूर्णतः पावसाची शक्यता कायम आहे. त्यानंतर आपण 22 तारखेपासून 29 मेपर्यंत देखील दोन्ही समुद्रात तयार होणारे जे वादळी सिस्टम आहेत, या वादळी सिस्टम केरळमध्ये आणि अगदी गोव्यापर्यंत अतिशय जलद गतीने मान्सून घेऊन येतील. त्यानंतर आपण बघतो की 29 मे ते 5 जूनच्या दरम्यान महाराष्ट्र ओलांडून मान्सून जाणार आहे 5 जूनपर्यंत. त्याच्यामुळे भारताचा बराच भाग व्यापला जातोय. त्यामुळे अतिशय अनुकूल स्थिती आहे. आणि आपण बघतो की 12 जूनपर्यंत देखील भारताच्या बऱ्याच भागात मान्सून पोहोचलेला असेल. केवळ राजस्थानचा पश्चिमी भाग आणि थोडा गुजरातचा पश्चिमी भाग हा सुटणार आहे. म्हणजे यावर्षी मान्सून हे रेकॉर्ड ब्रेक पद्धतीची गती त्याच्यामध्ये आहे. मॅक्झिमम टेम्परेचर मध्ये केवळ विदर्भामध्ये थोडं वातावरण आहे. मराठवाड्याच्या पूर्व भागात थोडं उष्णतामान आहे आणि आपण बघतो 18 तारखेला थोडं हे उष्णतामान विदर्भाच्या दिशेने किंवा मराठवाड्याच्या दिशेने वाढतंय. मात्र गोव्याच्या दरम्यान तयार होत असलेल्या 22 तारखेच्या वादळी सिस्टममुळे महाराष्ट्रावर येत असलेला पाऊस ही संपूर्ण उष्णता घालवणार आहे आणि त्यामुळे लवकरच उन्हाळ्याची तीव्रता कमी होईल असं दिसतंय. GFS मॉडेलनुसार 16 तारखेला आपण बघतो की थोडं दक्षिणेकडे हे वातावरण सरकणार आहे. बऱ्याच भागात हे वातावरण तरी देखील विरळ स्वरूपात राहील. आपण बघतो की वादळी प्रभाव आणि मोठे पाऊस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार पद्धतीने 17 तारखेला आपल्याला दिसत आहेत. 18 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण राहणार आहे. थोडं पूर्व विदर्भात त्याचं प्रमाण कमी राहील. कोकण किनारपट्टीला थोडं वातावरण कमी राहणार आहे. 19 तारखेला महाराष्ट्रात खूप मोठे पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात याचा प्रभाव असणार आहे. खूप मोठे पाऊस या ठिकाणी होतील. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण 20 तारखेलाही आहे आणि दक्षिण कोकणात त्याचा प्रभाव राहील, कारण एक चक्राकार स्थिती ही दक्षिण भारतावरून अरबी समुद्रात सरकते आहे. आपण बघतो की याचा प्रभाव दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात 21 तारखेलाही राहणार आहे. 22 मेला महाराष्ट्रात पावसाळ्यापेक्षाही अधिक पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर प्रभावी असणार आहे आणि मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण खूप पाऊस असणार आहे. 23 तारखेला देखील खूप प्रभावी अशा प्रकारचं वातावरण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण कोकणात असणार आहे. म्हणजे 23 तारखेपासून संपूर्ण कोकणात पावसाळी प्रभाव सुरू होईल. अरबी समुद्रात वादळी प्रभाव सुरू होतोय आणि त्याच्यामुळे थोडं विदर्भातील पाऊसमान कमी होऊ शकतं. उद्या 16 तारखेला SCMWF मॉडेलनुसार महाराष्ट्रात भरपूर पाऊस होणार आहे. थोडा पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. 17 तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. शिवाय मान्सूनची प्रगती प्रत्येक दिवशी होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे.
आपण 18 तारखेला बघतो पावसाची अतिशय चांगली प्रगती अरबी समुद्रामध्ये 18 तारखेपर्यंत होते. महाराष्ट्रातही जोरदार पावसाळी परिस्थिती असणार आहे. दक्षिण भारतात मोठं पावसाळी क्षेत्र आहे. 20 तारखेला देखील दक्षिण भारतावर एक चक्राकार स्थितीचा संपूर्णतः प्रभाव असणार आहे. दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, महाराष्ट्र असा याचा प्रभाव राहणार आहे. आणि मान्सूनची अतिशय चांगली प्रगती आपल्याला बंगालच्या उपसागरात होताना दिसते. 22 तारखेला आपण बघतो अरबी समुद्रात मान्सूनसाठी अतिशय पोषक वातावरण सुरू झालंय. 23 तारखेला आपण बघतो अर्ध्यापेक्षा जास्त अरबी समुद्र व्यापला जाणार आहे. आणि या दरम्यान आपण बघतो महाराष्ट्रातही काही विभागात भरपूर पाऊस होणार आहे. 24 तारखेला आपण बघतो एक वादळी सिस्टम अरबी समुद्रात सक्रिय होण्याची शक्यता आहे. 25 तारखेला आपण बघतो या वादळी प्रणालीचा प्रभाव महाराष्ट्रावर काही भागात असणार आहे. 26 तारखेला जे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण होतं ते महाराष्ट्र ओलांडून मध्य प्रदेश, गुजरातकडे सरकणार आहे. 27ला आपण बघतो अरबी समुद्रात बरोबरच बंगालच्या उपसागरात देखील नवीन वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे. आपण या मॉडेलनुसार देखील सुरुवातीला अंदाज बघणार आहोत. आपण इथे 21 तारखेपर्यंत बघतो महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण 21 तारखेपर्यंत असणार आहे. आपण साधारण एक 25-26 पर्यंत बघतो की दोन्ही समुद्रांमध्ये वादळी सिस्टम तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहणार आहे. आणि 29 तारखेपर्यंत मान्सून हा महाराष्ट्राच्या जवळपास म्हणजे गोव्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कारण या वादळामुळे मान्सून पुढे सरकण्यास आधी मदत होण्याची शक्यता आहे. तो की गोव्याच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती 23 तारखेला निर्माण होण्यास सुरुवात होईल. हळूहळू ही अरबी समुद्रात गतिमान होण्याची शक्यता आहे. जशी ही गतिमान होईल तसा हिचं सुरुवातीला कमी दाबात, नंतर डिप्रेशनमध्ये आणि नंतर यदाकदाचित गती वाढल्यास चक्रीवादळात रूपांतर होईल. सध्या इनकमिंग सायकलमध्ये शक्ती नावाचं चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. आणि ही बाब लक्षात घेता शक्ती चक्रीवादळ तयार होईल असं दिसतंय आणि पहिल्यांदाच त्याचा संपूर्ण पश्चिम किनारपट्टी सहित महाराष्ट्रालाही धोका निर्माण होतोय. कारण किनारपट्टी भागामध्ये ते आहे आणि अजूनही तयार व्हायचंय, त्याचं वातावरण तयार व्हायचंय. त्यामुळे नेमकी काय होणार ही परिस्थिती आणि वादळाच्या मार्गामध्ये सातत्याने बदल होत असतात. आणि दोन्ही समुद्रात आता वादळी सिस्टम बनण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर आपण या अंदाजावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. उद्याही महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असं मोठं वातावरण राहणार आहे. पूर्व विदर्भ आणि कोकण या ठिकाणी पावसाळी वातावरण कमी राहील. 17 तारखेलाही उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असं मोठं पावसाळी वातावरण राहणार आहे. 18 तारखेला दक्षिण कोकणात पावसाला सुरुवात होईल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये अतिशय जोरदार पाऊस आपल्याला 18 तारखेला बघायला मिळेल. हे संपूर्ण वातावरण अतिशय प्रभावीपणे महाराष्ट्रात सरकण्याची शक्यता आहे. 18 तारखेला वादळी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. 19 तारखेला थोडं पावसाळी वातावरण कमी असेल. 20 तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कोकणातील पावसाला 21 तारखेपासून सुरुवात होईल आणि एकूणच एक वादळी सिस्टम गोव्याच्या दरम्यान 21 तारखेपासून तयार व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूप वाढेल. 22 तारखेला देखील महाराष्ट्रात खूप पाऊस असणार आहे, कोकणातही पाऊस असणार आहे. पण बघतो 23 तारखेला हे मोठं पावसाळी क्षेत्र आहे आणि 23 तारखेलाच गोव्याच्या दरम्यान वादळी सिस्टमचा प्रारंभ होणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र त्याचा परिणाम असणार आहे. वादळामुळे 25 तारखेला महाराष्ट्रातील वाऱ्यांचा वेग वाढेल आणि अनेक विभागात वाऱ्यांच्या वेगवान वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पाऊस होईल. 26 तारखेपासून मराठवाडा आणि विदर्भातील किंवा महाराष्ट्रातील पाऊस या वादळामुळे थोडा कमी होईल. कारण बऱ्याच अंशाने हे वादळ विरुद्ध दिशेने अरबी समुद्रात सरकणार आहे. आपण जलद गतीने या वादळाचा अंदाज घेणार आहोत. हा धावता अंदाज आहे. यामध्ये आपण बघतो की
सुरुवातीला हे वादळ गोव्याच्या दरम्यान तयार होऊन मुंबईच्या आजूबाजूने काही काळ राहणार असल्यामुळे कोकण किनारपट्टीसहित मुंबई परिसरात खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल. अजून हे वादळ तयार व्हायचं आहे. त्यामुळे किनारपट्टी भागावर याचा काही परिणाम होणार आहे का, हे अजून अनिश्चित आहे. जर हे अंतर्गत भागात तयार झालं तर मात्र महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल आणि या वादळाच्या प्रभावापर्यंत तो कमी राहणार आहे. आपण 27 तारखेला बघतो की जसं हे वादळ गुजरातकडे सरकतं आहे, तसं बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम विकसित होते आहे. या सिस्टमबरोबरच आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे. मात्र ही पूर्व भारताकडून उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळेस 2 वादळी सिस्टम भारतामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होईल. जी बंगालच्या उपसागरात सिस्टम बनते ही यदाकदाचित मध्य प्रदेशवर आल्यास महाराष्ट्रात या वादळाचा प्रभाव पडण्याची शक्यता राहील. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.